नमस्कार, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या अजनी करिअर अकॅडमी या यूट्यूब चॅनलला. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहे की माननीय मुख्यमंत्री यांनी माझी लाडकी बहीण योजना जी सुरू केली आहे, त्या योजनेचे पात्रता ज्या होत्या, या पात्रताचे जे निकष होते ते शिथिल केलेले आहेत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर बघितलेलं आहे की माझी लाडकी बहीण योजना काय आहे, योजनेची पात्रता, अपात्रता, शेवटची तारीख, आवश्यक कागदपत्रे सर्व आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की दर महिन्याला प्रत्येक महिलेच्या खात्यामध्ये 1500 रुपये मिळणार आहेत. काय मुख्यमंत्री माझी लाडकी योजनेच्या अंतर्गत हे आपण सविस्तर मागच्या व्हिडिओमध्ये सविस्तर बघितलेलं आहे. या व्हिडिओमध्ये नेमकं आपल्याला काय बघायचं आहे ते बघून घेऊ. ती सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे, ही जी सुरू केलेली आहे आपल्या महाराष्ट्र सरकारने, तर याच्या ज्या पात्रता होत्या, या पात्रता निकष जे होते हे शिथिल करण्यात आलेले आहेत. त्याच्याविषयी बघणार आहोत आपण, नेमक्या कोणत्या शिथिल झालेल्या आहेत. अर्ज करण्याची जी तारीख होती त्या तारखेमध्ये वाढ करण्यात आली आहे. आता शेवटची तारीख नेमकी काय आहे ते बघणार आहोत. नवीन पात्रता काय आहेत ते महत्त्वाची गोष्ट आहे, ते सुद्धा या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. त्यानंतर अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे ते सुद्धा बघणार आहोत. त्यानंतर नारी शक्ती दूत जे ॲप आहे, या ॲपविषयी सुद्धा थोडक्यात माहिती घेऊ आणि ऑनलाईन अर्ज कसा आणि कुठे करायचा याविषयी सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. म्हणून व्हिडिओला सुरुवातपासून शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की सर्वच माहिती ही अतिशय महत्त्वाची आहे. तर सुरुवातीला आपण बघूया की पात्रता जे निकष आहेत, या निकषामध्ये शिथिलता करण्यात आली. आता हे बघू शकता तुम्ही, हे मुख्यमंत्री यांनी माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात केलेलं एक निवेदन आहे. या निवेदनाचं वाचन उपमुख्यमंत्री माननीय अजित पवार यांनी काल विधानसभेमध्ये सुद्धा केलेलं आहे. तर बघूया आपण याच्यामध्ये नेमकं काय आहे. तर बघा, सुरुवातीचा पॉईंट दिलेला आपल्याला, सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत 1 जुलै 2024 ते 15 जुलै 2024 पर्यंत ठेवण्यात आली होती. या मर्यादेत सुधारणा करण्यात येत असून सदर मुदत 2 महिने ठेवण्यात येत असून दिनांक 31 ऑगस्ट 2024 पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल. तसेच 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना 1 जुलै 2024 पासून दरमहा 1500 रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे. बघा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की सुरुवातीला जी अर्ज करण्याची तारीख होती ती 1 जुलैपासून तर 15 जुलैपर्यंत होती, म्हणजे 15 दिवसाचा कालावधी होता. परंतु हा कालावधी पुरेसा नसल्यामुळे सरकारने या कालावधीमध्ये वाढ केली. आता शेवटची तारीख कधी झाली आहे तर हे तुम्हाला डोक्यात ठेवायचं आहे की 31 ऑगस्ट 2024 ही जी आहे आता माझी लाडकी बहीण योजनेला अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, आता पहिले अर्ज केला आणि शेवटी अर्ज केला तर काही फरक पडणार आहे तर ऑब्व्हियसली काहीच फरक पडणार नाही. तुम्ही जर 5 जुलै 2 जुलैलाही जरी अर्ज केला आणि 31 ऑगस्टला सुद्धा अर्ज केला तरी तुम्हाला जी पात्रता आहे, म्हणजे जी रक्कम आहे 1500 रुपये प्रति महिना, हे 1 जुलै 2024 पासूनच मिळणार आहे. म्हणजे 31 ऑगस्टला करणाऱ्या महिलांना सुद्धा 1500 रुपये 1 जुलैपासूनच मिळणार आहेत आणि 2 जुलै किंवा 3 जुलैला अर्ज करणाऱ्या महिलांना सुद्धा ही रक्कम 1 जुलैपासूनच पात्र असणार आहे. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. बघा, आता तुमच्या लक्षात आलं असेल की शेवटची तारीख आता किती आहे, 31 ऑगस्ट आहे. आणि अर्ज करताना जास्त काही गडबडी करू नका, कारण की जे तुम्हाला रक्कम मिळणार आहे ते 1 जुलैपासूनच मिळणार आहे. म्हणजे तुम्ही कधीही फॉर्म भरा 31 ऑगस्टपर्यंत, तर त्या तुमच्या रकमेमध्ये काही फरक पडणार नाही. आता बऱ्याचशा महिला आहेत की त्यांच्या डोक्यामध्ये विचार चालतो की आपण शेवटी अर्ज भरला म्हणजे आपला 1 महिना जाणार, मग 1 महिना जाणार म्हणजे एका महिन्याचे पैसे कमी होणार, तर तसलं काही होणार नाही. 1 जुलैपासूनचीच रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये मिळणार आहे. तर बघा, आता पुढचा पॉईंट आपण वाचू, अतिशय महत्त्वाचा पुढचा पॉईंट आहे. आता पुढच्या पॉईंटमध्ये त्यांनी सांगितलं की या योजनेच्या पात्रतेमध्ये अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते. सुरुवातीला आपल्याला अधिवास प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे असं सांगण्यात आलं होतं. त्यानंतर आता लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, जन्मदाखला या 4 पैकी कोणतेही ओळखपत्र किंवा प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे. कोणतेही. बघा, आता सुरुवातीला आपल्याला अधिवास म्हणजे डोमेसाईल असणं आवश्यक होतं किंवा जन्माचा दाखला असणं आवश्यक होतं. परंतु आता अलीकडे त्यांनी सांगितलं की जर तुमच्याकडे डोमेसाईल नसेल तर तुम्ही काय प्रोव्हाइड करू शकता, तर 15 वर्षापूर्वीचं तुमचं रेशन कार्ड किंवा तुमचं मतदान ओळखपत्र
किंवा तुम्ही शाळा सोडल्याचा प्रमाणपत्र असेल तुमच्याजवळ किंवा जन्माचा दाखला असेल, या 4पैकी कोणतंही एक प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे. मग आता तुमच्याकडे डोमेसाईल नसेल किंवा अधिवास प्रमाणपत्र नसेल तर काळजी करण्याची काहीच गरज नाही. तुम्हाला या बाकीचे ऑप्शन आहेत, यापैकी एक तरी कागद प्रत्येक महिलेजवळ असतोच, म्हणून तुमचं टेन्शन मिटलं. बऱ्याचशा महिलांजवळ जन्माचा दाखला नव्हता तर त्यांच्याकडे मतदानचं ओळखपत्र आहे. बऱ्याचशांकडे डोमेसाईल नव्हतं तर त्यांच्याकडे शाळा सोडल्याचा दाखला असेल. काहीच नसेल तर शेवटी रेशन कार्ड तर प्रत्येक महिलेकडे असणार आहेच. तर या 4पैकी एक कागद तुम्हाला आता या योजनेसाठी लागणार आहे. बघा आता पुढची महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे सुरुवातीला आपल्याला सांगण्यात आलं होतं की 5 एकरपेक्षा जास्त शेती नसावी, परंतु ही अट सुद्धा आता काढून टाकण्यात आली आहे. 5 एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे. म्हणजे 7 एकर, 8 एकर, 10 एकर, वाटेवर एकर त्या महिलेजवळ असेल त्या महिलांना आता ही या योजनेसाठी त्या महिला सुद्धा आता पात्र असणार आहेत. त्यानंतर महत्त्वाचा पॉईंट, सदर योजनेत लाभार्थी महिलांना 21 ते 60 वर्ष वयोगटाऐवजी 21 ते 65 वर्ष वयोगट करण्यात येत आहे. म्हणजे 5 वर्ष वाढवले. सुरुवातीला 60 वर्षापर्यंतच्याच महिला 21 पासून तर 60 वर्षापूर्वीच्याच महिला म्हणजे पर्यंतच्या महिला पात्र होत्या, परंतु आता 21 ते 65 वय असणाऱ्या महिला ज्या असतील त्या या योजनेसाठी पात्र असणार आहेत. पुढचा टॉपिक जर बघायचा झाला तर तुम्ही बघू शकता आता इथं 5 नंबरचा पॉईंट इथं बघू शकतो आपण की परराज्यात आता बऱ्याचशा महिला ज्या आहेत की परराज्यात जन्म झालेल्या महिला आहेत, मग त्या महाराष्ट्रात आलेल्या आहेत, महाराष्ट्रातल्या पुरुषाबरोबर त्यांनी लग्न केलेलं आहे. तर अशा महिलांच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर त्यांना पतीचे जन्माचा दाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल. म्हणजे तुम्ही महाराष्ट्राऐवजी दुसऱ्या राज्यामधल्या महिला असाल आणि तुम्ही महाराष्ट्रातील पुरुषांबरोबर जर तुम्ही विवाह केला असेल तर त्या विवाह केलेल्या तुमच्या पतीचा जन्माचा दाखला असेल किंवा शाळा सोडल्याचा किंवा त्याचं डोमेसाईल म्हणजे अधिवास प्रमाणपत्र असेल, हे सुद्धा ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट की ज्यासाठी तलाठी ऑफिस असेल आपलं किंवा आपली पंचायत समिती म्हणजे आपलं तहसील असेल, इथं जी गर्दी आजकाल होत आहे महाराष्ट्रामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये, तर त्या कशासाठी होत आहे? उत्पन्नाचा दाखला आणि डोमेसाईल काढण्यासाठी. आता तुम्ही बघितलं डोमेसाईल हे आवश्यक नाही आहे. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट, आता 2.5 लाख उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात येत आहे. बघा आता उत्पन्नाचा दाखला जर तुमच्याकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला उत्पन्नाचा दाखला देणं आवश्यक आहे असलं काही नाही आहे. म्हणजे या दाखल्यातून या प्रमाणपत्रातून तुम्हाला सूट देण्यात येत आहे. फक्त कंडिशन काय आहे? तुमच्याकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असणं आवश्यक आहे. त्यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट, बऱ्याचशा मुलींमध्ये हा प्रश्न उद्भवला आहे. बऱ्याचशा मुलींना त्यांच्याकरता हा 7 नंबरचा पॉईंट अतिशय आवश्यक आहे. तो म्हणजे सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. म्हणजे एखाद्या कुटुंबातील महिला असेल की जिचं अजून लग्न झालेलं नाही, म्हणजे ती अविवाहित आहे, अशा एका महिलेला सुद्धा आता या योजनेचा लाभ मिळणार आहे. तर अशा प्रकारच्या या 7 अटी ज्या होत्या, 7 पात्रता या काय करण्यात आलेल्या आहेत? चेंज करण्यात आलेल्या आहे, बदलण्यात आलेल्या आहेत. म्हणजे आता सविस्तर आता नेमकं तुम्हाला काय काय हवं असणार आहे तर बघा. तर आता तुमच्याकडे डोमेसाईल असलंच पाहिजे, काही आवश्यकता नाही. जन्म प्रमाणपत्र असलंच पाहिजे, काही आवश्यकता नाही. याच्यातून आता सूट देण्यात आलेली आहे. त्याऐवजी तुम्ही रेशन कार्ड प्रोव्हाइड करू शकता, मतदान कार्ड प्रोव्हाइड करू शकता किंवा तुमचा जन्माचा दाखला असेल तर तो, डोमेसाईल असेल तर ते, तुमच्याकडे जेही उपलब्ध असेल ते. म्हणजे आता अधिवास प्रमाणपत्र साठी तुम्हाला आपल्या तहसील कार्यालयावर गर्दी करण्याची काही गरज नाही आहे. तर बघा, नंतर आधार कार्ड असणं तर आवश्यक आहे आणि प्रत्येक महिलेकडे आधार कार्ड आहेच. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट, 2.5 लाखापर्यंतचा जो उत्पन्न दाखला अनिवार्य होता, हा आता काय आहे? शिथिल करण्यात आलेला आहे. फक्त त्याकरता कंडिशन सांगितली मी तुम्हाला, पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड तुमच्याकडे असेल तर उत्पन्नाचा दाखला तुम्हाला देणे आवश्यक नाही किंवा बंधनकारक नाही. बघा पुढची म्हणजे बँकेचं पासबुकाची छायांकित प्रत तुम्हाला प्रोव्हाइड करावी लागणार आहे, हे आवश्यक गोष्ट आहे. त्यानंतर पासपोर्ट साईजचा फोटो अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. त्यानंतर तुमच्याकडे रेशन कार्ड असणं आवश्यक आहे. रेशन कार्डमध्ये तुमचं नाव असणं आवश्यक आहे. तुमच्याकडे पिवळं असेल किंवा पांढरं असेल किंवा तुमच्याकडे आपलं केशरी असेल, तर जे रेशन कार्ड तुमच्याकडे असेल ते, जर तुम्ही त्या पात्रतेत बसत असाल ते.
त्यानंतर महत्त्वाची गोष्ट सदर योजनेच्या अटीचे तुम्हाला हमीपत्र हे सुद्धा एक आवश्यकच आहे. हे हमीपत्र सुद्धा तुम्हाला भरावंच लागणार आहे. अशा प्रकारे तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या ज्या अटी होत्या ह्या शिथिल करण्यात आलेल्या आहेत त्याविषयी सविस्तर माहिती आता महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याचा ऑनलाईन अर्ज कसा आणि कुठे भरायचा. तर बघा, सरकारकडून आपल्याला नारी शक्ती दूत नावाचं जे ॲप आहे हे ॲप लॉन्च करण्यात आलं आहे. या ॲपवरती तुम्ही काय करू शकता, तुमचा अर्ज भरू शकता. आता हे ॲप कुठं मिळणार हा प्रश्न तुमच्या मनात आला असेल तर गुगल प्ले स्टोअरवरती तुम्हाला हे ॲप मिळून जाईल. तर ॲपचं नाव ध्यानात ठेवा तुम्ही, नारी शक्ती दूत ॲप. तर हे ॲप अशा प्रकारचा प्लॅटफॉर्म तुम्हाला ओपन झालेला दिसेल. हा प्लॅटफॉर्म झाल्यानंतर तुम्हाला तुमचा ऑनलाईन फॉर्म भरता येणार आहे. परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये जर करंट अपडेट तुम्हाला द्यायची झाली तर हे ॲप अजून व्यवस्थितरित्या सुरू झालेलं नाही आहे. याच्यामध्ये अजून एरर आहे. तर याच्यावरती व्यवस्थित ते काम योग्य दिशेने चालू आहे. लवकरात लवकर हे ॲप सुरू होत जाईल आणि हे ॲप सुरू झाल्यानंतर तुम्ही लगेच तुमचा ऑनलाईन अर्ज भरू आता शकता. नवीन काही या योजनेविषयी अपडेट जर येत असेल तर ती अपडेट तुमच्यापर्यंत जर तुम्हाला वेळेवर हवी असेल तर चॅनलला आपल्या आताच सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा आणि आपल्या या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा आणि आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणीपर्यंत सर्व सगळे सोयरे जे असतील त्यांच्यापर्यंत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.